नमस्कार, मी निलेश बोरुडे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आपले उमेदवार कशा पद्धतीने जास्त प्रमाणात निवडून येतील याच्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्यात पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये चर्चेचा विषय जो आहे तो आहे खेड, शिवापूर आणि खानापूर या जिल्हा परिषद गटाचा. कारण की सत्तेत एकत्रित असणारे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहेत आणि प्रत्येकाचा प्रचार आपापल्या पद्धतीने सुरू आहे. असेच एक प्रबळ दावेदार असलेले या गटातील रुपाली रमेश बापू कोंडे, त्यांचे पती रमेश बापू कोंडे आपल्यासोबत आहेत. बापू, प्रचार नुकताच तसा अगोदर तुमचं काम पहिल्यापासून चालू होतं, परंतु आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे. तुम्ही अगोदर या निवडणुकीमध्ये म्हणजे या गटामध्ये अगोदर सदस्य राहिलेला आहात, तुमचं कामही तसंच झालेलं आहे. मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं की तुमची राजकारणाची सुरुवात कशी झालेली आहे? राजकारणाच्या सुरुवातीवर जर बोलायचं झालं तर मी 1995 सालापासून शिवसेनेचा सक्रिय सदस्य म्हणून काम करतोय. बरोबर. पहिली 95ची जी निवडणूक होती ती या ठिकाणी कैलासवासी नाना बलकवडे यांची विधानसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीपासून अगदी प्रचाराच्या गाडीवर उभं राहून तो माईक घेऊन बोलण्यापासूनची सुरुवात आहे. आणि TN शेषन त्यावेळेस निवडणूक आयुक्त होते, त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट आचारसंहिता होती. त्यामुळे काखतले ते फोन घ्यायचे आणि त्यावरून भाषणं करायची आणि अशा पद्धतीने राजकारणाची सुरुवात झालेली आहे. तुमची राजकारणाची सुरुवात आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बी तो काळ तुमचा बघितलेला आहे सगळ्यांनी. खरं तर त्यावेळेस सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता आजच्या इथे. तरी ते काही व्हिडिओ तुमचे आहेत ते फिरतात. तुमची ओळखच एक आक्रमक चेहरा म्हणून राजकारणामध्ये आहे, होती. थोडं आता मी असं म्हणेल की होती, आता दरम्यानच्या काळात तुमच्यामध्ये तो बदल झालेला आहे. याचं कारण काय? तुम्ही आक्रमक बनलात कसे आणि आता तुमच्या त्या भूमिकेत बदल का झालाय? नाही, माझी आक्रमक असण्याची जी भूमिका आहे, आज जरी वरवर दिसत नसली तरी प्रत्यक्षात मी आक्रमक आहेच. पण पूर्वीचं सांगायचं झालं तर पूर्वी आम्ही विरोधी पक्षाचं काम करायचो. बरोबर. त्यामुळे तिथं काम करून घेताना तो रोल त्या रोलमध्येच जावं लागायचं. तेव्हा अर्ज, विनंत्या असं काय त्यांनी कामं होत नव्हती. बरोबर. मग त्यावेळेस जी भाषा कळेल प्रशासनाला असेल किंवा व्यवस्थेला असेल ती भाषा वापरण्याची आमची भूमिका होती. म्हणजे अगदी एक रेशन कार्ड तयार करायचं म्हणलं तर अर्ज करण्यापासून तलाट्याकडे जाण्यापासून त्यांचे दाखले घेऊन परत पुढे जाऊन ते करायला लागायचं. आज तसं नाही. आज सत्तेत असल्यामुळे एक फोन केला तर एक रेशन कार्ड काय तुम्ही सांगा, जेवढी माणसं पाठवतात तेवढे रेशन कार्ड तयार होतात. आज ज्यांना फोन करेल तो स्वतः सगळी तयारी करून घेतो, दाखले तयार करतो, ॲफिडेविट तयार करतो आणि काम करून बाबा बापूंचा फोन आलाय, आपल्याला काम केलं पाहिजे. मग ही भूमिका जी ठेवलेली आहे त्यामुळं आता आक्रमक व्हावं लागत नाही. आपल्या फोनमुळं कामं होत आहेत. तुमच्या त्या फोनला जी ताकद आलेली आहे ती सगळ्यांना माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप मोठी ताकद तुमच्या मागे आहे. चर्चा अशी केली जाते की रमेश बापू कोंडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे आहेत. याच्यात तथ्य किती आहे? तथ्य आहेच असंच म्हणावं लागेल. कारण मी शिंदे साहेबांना जी जी कामं सांगितली त्यातल्या 100% कामांना रिझल्ट आलेला आहे. अगदी काय कामं सांगू शकता तुम्ही? हो, 100% सांगेल की माझ्या तिथं खेड शिवापूरला ब्रिज आहे जो आता पूर्ण झालाय. शिवभूमी विद्यालयाच्या जवळ 3-4 हजार विद्यार्थी एका बाजूला, मिशन स्कूलचे 2-2.5 हजार विद्यार्थी एका बाजूला आणि मधून NH48 म्हणजे NH4 चा जो 48 पूर्वीचा 4 आत्ताचा 48 हा महामार्ग जातो आणि विद्यार्थ्यांना तो क्रॉस करण्यासाठी कुठलीही सुरक्षित व्यवस्था नव्हती. शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि गावाला चालले होते, मी साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी घेतला. साहेबांना सांगितलं, साहेब इकडे हे 4-6 हजार विद्यार्थी आहेत, त्यांना रोड क्रॉस करावा लागतोय. याच्या बाजूलाच मोठं इंडस्ट्रीयल क्षेत्र आहे, शेतकरी आहेत आणि याच ठिकाणावरून एअरपोर्टला रोड जातोय पुरंदरच्या. मग इथं ब्रिजची गरज आहे. साहेबांनी बऱ्याच वर्ष मी त्याचा पाठलाग करत होतो, त्याचं प्रपोजल तयार होतं, परंतु राजकीय काय ते दूरदृष्टीचा अभाव म्हणावं किंवा प्रशासनात तेवढं वजन वापरलं जात नव्हतं हे करण्यासाठी, त्यामुळे ते स्पेंडिंग राहिलं होतं. परंतु साहेबांनी जाता मला गाडीत घेतलं आणि तिथूनच फोन लावला. एक गडकरी साहेबांना लावला, दुसरा PD ला लावला आणि साहेब 2 दिवसांनी दर्यावरून माघारी येत असताना
पिढी ते डिझाईन घेऊन तिथं आले आणि त्यांनी सांगितलं आणि ब्रिजच्या कामांना सुरुवात झाली. म्हणजे जवळजवळ कितीतरी कोटी रुपयाचा तो ब्रिज खेडशिवापूरच्या विद्यार्थ्यांसाठी, माता भगिनींसाठी, उद्योजकांसाठी, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी उपयोगी असणारा ब्रिज त्या ठिकाणी तयार झाला. एक श्रीरामनगर ते शिवापूरचा रस्ता असेल, बऱ्याच वर्ष त्या ठिकाणी स्पेंडिंग पडला होता. खूप वर्ष त्याचं काम प्रलंबित होतं. बरोबर. 100 आंदोलनं झाली असतील, सगळ्या पक्षांनी आंदोलनं केली. बरोबर. पण मी त्या पक्षासाठी साहेबांना एक पत्र दिलं. ते एक वेगळ्या योजनेतला तो रस्ता असल्यामुळे त्याच्यावर निधी पडत नव्हता. त्यावर साहेबांनी स्वतःच्या हाताने खासबाब लिहिलं आणि ते बजेटमध्ये टाकलं. 12.5 कोटी रुपये त्या रस्त्याला मिळाले. शिवगंगा खोऱ्याची पाणी योजना असेल, बरोबर. की गुंजवणी धरणातून शिवगंगा खोऱ्याला पाणी मिळण्याचा काही एक संबंध नव्हता, कारण हा सदरचा भाग हा हवेली तालुक्यातला होता बरोबर. आणि गुंजवणी खोऱ्याचं जे पाणी आहे ते बोर, वेल्ला आणि पुरंदर या 3 तालुक्यांसाठी रिझर्व्ह होतं. परंतु साहेबांनी विशेष बाब म्हणून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या धरणातून आपल्याला केली. बरोबर. या ज्या खासबाबच्या ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून कामं तुम्ही अतिशय 65 कोटी रुपयांची शुद्ध पिण्याची पाण्याची योजना जलजीवन मिशन मध्ये बसली. बरोबर आहे. आता हे जलजीवन मिशनचा शब्द तुम्ही काढला म्हणून मी सांगतो की खानापूर असेल, खानापूरचं जलजीवन मिशनचं काम अर्धवट पडलेलं आहे. बरोबर. तर मी प्रत्यक्ष 2 वेळा त्या टाकीवरती तिथे जाऊन आलेलो आहे. बरोबर. तिथलं काम अर्धवट आहे. आपण जर जवळ घेरासे इकडचं बघितलं, इथे सुद्धा त्या योजनेचा बोजवारा ओढलेला आहे. अक्षरशः ही जी लाईन आहे, बरोबर, त्याच आपण ज्या गावात आता गोरे बुद्रुक मध्ये बसलेलो आहोत, त्या गावामध्ये 8 ते 10 वेळा ती लाईन फुटलेली आहे. त्याच्यावरती म्हणजे काम हँडओव्हर करण्याच्या अगोदरच ती लाईन फुटत होती. अशा पद्धतीने अतिशय निकृष्ट पद्धतीने त्या योजनांचे काम झालेले आहेत. खामगाव मावळमध्ये तीच अवस्था आहे. योजना होऊन सुरू व्हायच्या अगोदरच उंदराने पोखरली म्हणा किंवा अशी कारण अधिकारी सांगायचे. आता ही कामं विशेष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहेत. करोडो रुपयाचा खर्च त्याच्यात झालेला आहे. बरोबर, बरोबर. तुमचं याच्याबाबत विजन काय आहे? ते लोकांना पाणी प्रत्यक्षात मिळालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? नाही, 100% मी जलजीवन मिशनच्या प्रत्येक गावच्या योजनेचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. म्हणजे त्यात अतिशय खेदाने सांगावं लागतंय की ती योजना गावासाठी झाली की कॉन्ट्रॅक्टरसाठी झाली, हा बऱ्याच योजनांमधलं साधर्म्य आहे. त्याच्यामध्ये समानता आहे. बरोबर. योजना करायला गेलेले निकृष्ट दर्जाचं काम झालंय. ज्या गोष्टीसाठी आपण योजना आणलेली की प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पाणी न्यायचंय, हा हेतूलाच हरताळ फासल्यासारखी दिसती. पाईपलाईन पूर्ण झालेली, या ठिकाणी मोटरी टाकलेल्या आहेत, सगळं केलंय, परंतु पाणी प्रत्यक्ष गावाला मिळत नाहीये. प्रत्येक गावचा बोजवारा उडायला आहे ह्या योजनेचा. बरोबर. तर ह्या योजनेला बारकाईने प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. ह्या योजना रिवाईज केल्या पाहिजेत. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि परिपूर्ण योजना पुन्हा एकदा तयार करून त्यातून प्रत्यक्ष गावाला पाणी कसं मिळेल हे पाहावं लागेल. आणि हाही प्रायोरिटीचा विषय आहे, कारण पैसे तर करोड रुपये खर्च झालेत आणि ज्या गोष्टी, ज्या हेतूसाठी आपण पैसे खर्च केले त्यातला हेतू अजिबात साध्य झालेला नाही. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्याच्याकडे जाणून बुजून लोक डोळे झाक करतायत का काय, असा माझा त्यांच्यावर आक्षेप आहे. परंतु मला मनापासून सांगायचंय, जिल्हा परिषदच्या माध्यमातून ह्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्यासाठी एक सक्षम लोकप्रतिनिधी जर जिल्हा परिषदेला गेला तर हा जो मुख्य हेतू आहे लोकांना पाणी मिळण्याचा, बरोबर, तो सफल होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. दुसरी गोष्ट बापू, आपला हा भाग पर्यटनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. राज्यभरातून जगभरातून लोक आपल्या तिथे येतात. ज्या ज्या ग्रामपंचायत आहेत, कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची यांच्याकडे कुठलीही योजना यांच्याकडे नाही आहे आणि जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे अक्षरशः ज्यावेळेस माध्यमांमधून कचऱ्याच्या ह्या रोडच्या रस्त्याच्या बातम्या येतात, तात्पुरती कचरा झाकून टाकला जातो आणि त्याच्यावर अशी ठोस उपाययोजना केली जात नाही. तुमचं काय याच्याबाबत आहे का विजन, की बाबा कचऱ्याच्या बाबतीत आपण काय करू शकतो याच्यामध्ये? नाही, अगदी बघा, पुणे महानगरपालिकेसारख्या एवढ्या मोठ्या शहराच्या कचऱ्याचं व्यवस्थापन होतंय आणि पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या ह्या 5-25 गावांच्या कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही. म्हणजे हे सुद्धा एक, या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने पाहायला लागेल. जिल्हा परिषद तुम्हाला काय वाटतं की बाबा लोकप्रतिनिधींचं अपयश आहे का प्रशासनाचं काय? हे मानावं लागेल ना, लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे इकडं. सरळ आहे ना, नाही ते कुणाचंही अपयश असू द्या, पण ते अपयश आहे. माझी एकदम ठोस भूमिका आहे, जिल्हा परिषद असेल किंवा PMRD असेल, या दोघांनी जर आमच्याकडून तुम्ही टॅक्स नेता तर ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. बरोबर. PMRD सारखी इतकी मोठी संस्था आज आहे, इतकं मोठं त्याच्याकडे त्यांचं बजेट मोठं आहे, परंतु त्यांचं काम दिसत नाही. मी त्याच्यावर संचालक आहे. बरोबर. आता त्या अनुषंगाने तुम्हाला मी प्रश्न विचारतो बापू, की
ज्या पीएमआरडीचं अंतर्गत आपला डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे बनवण्याचं काम आहे, रस्ते बनवण्याचं काम त्यांच्याकडे आहे. पुणे शहर आणि आपल्या आजूबाजूची जी गाव आहेत त्या गावांसाठी आपलं खडकवासला धरण हे वरदान आहे. बरोबर आज जे पाणी आपल्याला स्वच्छ सुंदर दिसतंय ते भविष्यात राहील की नाही अशी एक परिस्थिती सध्या आहे. बरोबर आजूबाजूची जी तुमचा आता जो जिल्हा परिषद गट आहे त्या गटातली दोन्ही बाजूची धरणाची गावं जी आहेत ती धरणाला लागून आहेत बरोबर आणि नैसर्गिक सगळं पाणी सांडपाणी त्यांचं त्या धरणामध्ये जातं. दुर्दैवाने पालकमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. आपण ज्यावेळेस माध्यमातून त्याबाबत आवाज उठवला तर यांनी दादांनी स्वतः त्याची मीटिंग पुणे मनपामध्ये लावली होती, विभागीय आयुक्त कार्यालयात लावली होती. त्यामध्ये पीएमआरडीचे अधिकारी होते, पालिकेचे अधिकारी होते आणि त्याचा एक विस्तृत प्लॅन ह्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा पीएमआरडीला करण्यासाठी लावलेला आहे. मला वाटतं तुम्ही संचालक आहात पीएमआरडी मध्ये, बरोबर तुम्ही त्यासाठी काय करणार हे करूनच घेण्यासाठी काम. दादांच्या त्या मीटिंग नंतर मी सुद्धा वेळोवेळी जे आमचे सीओ आहेत त्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. या सगळ्या गावांचं जे सांडपाणी आहे ते एका बाजूला आपल्याला धरणात न जाता बाजूला करून त्यासाठी STP प्लॅनची व्यवस्था केलेली होती आणि त्याची जी मोठी मोठी गाव होती पहिल्या टप्प्यामध्ये खानापूर असेल, गोरं असेल, जी महत्वाची गावं आहेत, गोरे खुर्द असेल, बुद्रुक असेल किंवा डोंजे असेल, ही ह्या बेल्टची ही गावं, पलीकडच्या बाजूचं या ठिकाणी कुडजे असेल, आगळांबे असेल किंवा मांडवी वगैरे असतील, खडकवाडी ही गावं आहेत जी नदीला अगदी लागून आहेत धरणाला. बरोबर ह्या गावांना STP प्लॅन साठी त्यांचा सर्वे झालेला आहे, त्याचा एक त्यांची अमाऊंट फायनल केलेली आहे आणि त्याच्यावर बजेट टाकून ही कामं तातडीने घेण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी त्यावेळेस आमच्या देखत सूचना दिलेल्या होत्या. नागपूरला सुद्धा आमची बैठक झाली होती या सगळ्या गोष्टींसाठी तातडीने, कारण पुण्याचं पाणी खडकवासला धरण हे सुरक्षित असावं आणि स्वच्छ पाणी पुणेकरांना प्यायला मिळावं ही भूमिका कुठल्याही शासनकर्त्यांची असती, ती दादांची सुद्धा होती. त्यामुळं या गोष्टीला आपण जो म्हणतोय या गोष्टीला अतिशय प्रायोरिटीवर त्यांनी घेतलं होतं आणि हा विषय मार्गी लावण्याच्या बाबतीतल्या सगळी कारवाई पूर्ण करण्याची जवळजवळ आणलेला होता तो विषय. मी एक दुर्लक्षित मुद्दा जो आहे बापू तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये जसे इतर मध्यमवर्गीय ह्याच्यातले लोक आहेत, शेतकरी आहेत, त्याचबरोबर एक दुर्लक्षित घटक आपल्या इकडे आहे, आदिवासी कातकरी समाज आपल्या भागामध्ये आहे. या समाजाचं अस्तित्व अगोदर नाकारलं जात होतं. बरोबर. त्याचबरोबर महादेव कोळी हा समाज सुद्धा आपल्या परिसरामध्ये आहे. त्याचं वास्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या परिसरामध्ये आहे. बरोबर. त्या लोकांसाठी आदिवासी कातकरी असतील किंवा महादेव कोळी असतील यांच्यासाठी विशेष प्रयत्न या ठिकाणी झालेले नाहीत. आणि दुर्दैवाने मला असं सांगावं वाटतं की आपल्या इथल्या मुलांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर यांना घोडेगाव सारख्या ठिकाणी, जुन्नर सारख्या ठिकाणी वस्तीगृहात जावं लागतं. ही व्यवस्था आपली इथे का होऊ शकत नाही? यासाठी तुम्ही काय करू शकता का? 100% किल्ले सिंहगडचा परिसर असल्यामुळं, हा सगळा आपला मावळ भागातला डोंगराळ परिसर असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी महादेव कोळी असतील, कातकडी असतील, या सगळ्या समाजाचं मोठं वास्तव्य या परिसरामध्ये आहे. परंतु आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं या समाजाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. त्या मानानं मग त्या भागातलं गोडेगाव भागातले असतील, जुन्नर भागातले असतील, खेड भागातले असतील, हे लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत. माझं सुद्धा प्रकर्षाने या गोष्टीकडं अतिशय जातीने लक्ष आहे. मी सुद्धा या परिसरातला आपला कलेक्टर ऑफिसचा असणारा प्रस्ताव सुद्धा मी पाहिलेला आहे की ज्यामध्ये आपण पुनर्वसनासाठी किंवा या लोकांसाठी घरासाठी, शाळेसाठी, त्यांच्या खेळण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे जागा मागितलेली. बरोबर. खडकवासला हा भरपूर तिथे जागा उपलब्ध आहे आणि शासनाची आहे. बरोबर. त्यामुळे फार अडचण येणार नाही. ती जागा उपलब्ध करून नगरविकास खातं आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या लोकांसाठी घरकुल व्यवस्था असेल किंवा एखादं शाळेय संकुल असेल आदिवासी आणि या महादेव कोळी समाजासाठी, कातकडी समाजासाठी, त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता येईल. कारण या शहराच्या जवळच्या शाळांमध्ये जर ह्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि या विद्यार्थ्यांमध्ये बरीचशी तफावत आहे आणि मग ते मुलं लाजतात, त्यांच्या पालकांना लाज वाटते आणि ती मुलांना शिक्षणासाठी पाठवत नाही, मधूनच ते शिक्षण बंद होते. म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र संकुल या खडकवासला धरणाच्या परिसरामध्ये उभं करण्याचा जो मानस आहे तो पूर्णत्वाला एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नक्की नेला जाईल, हे मी तुम्हाला आज सांगतो. दुसरं बापू, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा जिल्हा परिषदेचं आपल्या भागाकडे जरासं दुर्लक्ष, जरासं म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मी स्वतः ते अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे की खानापूर या ठिकाणी आपलं एक आरोग्य केंद्र आहे.
तुमच्या खेडशिवापूर भागामध्ये आहे. बरोबर ज्यावेळेस आम्ही इमर्जन्सी फोन करतो हम्म. ॲम्ब्युलन्ससाठी किंवा बरोबर कुठल्याही कामासाठी अपघात झाल्यावरती, त्यावेळेस त्या ठिकाणी चालक उपलब्ध नसतो. चालक असेल तर गाडी खराब असते किंवा इतर काहीतरी कारण त्या ठिकाणी सांगितले जातात, किंवा रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसतात. ही अतिशय गंभीर बाब या ठिकाणी आहे. की अशा गोष्टी तुम्ही याच्यासाठी कधी प्रयत्न केलाय का, किंवा तुमचा असा काही अनुभव आहे का अगोदर? बघा, सन 2007 ते 2012 मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो आणि तुम्ही रेकॉर्ड काढून पहा. खेड शिवापूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात 1 नंबरचं आरोग्य केंद्र मधून गणलं जायचं. बरोबर. त्यावेळेचे 2 वेळा 5 वर्षामध्ये 2 वेळा राज्यपालांनी खेड शिवापूरच्या PSC ला भेट दिलेली आहे. बरोबर. मग तिथं सगळ्या व्यवस्था होत्या. अगदी म्हणजे शासनाच्या माध्यमातून व्यवस्था उपलब्ध केलेल्या होत्या. रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, यांच्या माध्यमातूनही सुद्धा अनेक व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध केल्या होत्या. मला वाटतं पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी OPD असेल किंवा प्रसूतिगृहाची व्यवस्था असेल, अतिशय उच्च दर्जाची. लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जात नव्हती, बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्रात येत होती. आता काही खेड शिवापूर त्याच लेवलला होतं, तुम्हाला सांगतो. खानापूरही त्याच लेवलला होतं आणि सांगरून अशा ह्या म्हणजे जे आहे की उपकेंद्र असेल ते सांगरूनच्या त्या हा. ठिकाणच्या सुद्धा खूप तक्रारी आहेत. त्याला पण काय हे- कारण असेल म्हणजे म्हणजे ऐका, तक्रारी कधी होतात? जर लोकप्रतिनिधीचं ह्या व्यवस्थांकडे दुर्लक्ष झालं तर तक्रारी येतात. लोकप्रतिनिधी जर सक्षमपणे या व्यवस्थांवर लक्ष ठेवून असेल तर त्या व्यवस्था अतिशय अद्ययावत चालू असतात आणि लोकांना चांगली व्यवस्था देत असतात. मी तुम्हाला सांगतो, माझे आरोग्य मंत्री माझे मित्र आहे. बरोबर. प्रकाशजी आबिटकर साहेबांना मंत्री झाल्यानंतर मी त्यांना खेड शिवापूरला माझ्या ऑफिसला थांबवलं. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत त्यांच्याशी चर्चा केली. महामार्गालगत असणारं हे आरोग्य केंद्र आहे. महामार्गावर होणारे ऍक्सिडेंट आहेत, त्या ठिकाणी प्राथमिक जे काही उपचार आहेत ते लवकर उपलब्ध होत नाही. म्हणून मग मावळमध्ये तळेगाव या ठिकाणी एक ट्रामा सेंटर आहे, बरोबर. अतिशय चांगल्या क्वालिटीचं. मी ते पाहून आलो आणि त्याचा डेमो मी ते एक सगळं शूटिंग काढून आणून आरोग्यमंत्र्यांना दाखवलं. बरोबर. आणि खेड शिवापूरला ते ट्रामा सेंटर सुरू करावं याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर मुबलक अशी जागा आहे खेड बरोबर. शिवापूरला, त्या ठिकाणी हे ट्रामा सेंटर सुरू होईल आणि ही प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहे ती सुद्धा अद्ययावत होतील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. या सामान्य सर्व या मावळ परिसरातल्या दऱ्याखोऱ्यातल्या लोकांना एक चांगली आरोग्याची व्यवस्था या माध्यमातून उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट अशी बापू, की वैयक्तिक लाभाच्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या खूप योजना आहेत. आता रस्ते, पाणी ह्या ज्या सार्वजनिक व्यवस्था आहेत या ठिकाणी तर कामं चालूच असतात, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी म्हणा, सर्वसामान्य नागरिकांसाठी म्हणा, खूप वैयक्तिक लाभाच्या योजना असतात. त्याचा जो लाभ आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये लोकांना मिळत आहे. याच्यामध्ये राजकीय अनास्था म्हणा किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणा, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये जाणवतात. परंतु लोकप्रतिनिधीमधून म्हणून एक आपण असं म्हणू की तुमची जबाबदारी आहे त्यांच्याकडे तो पाठपुरावा करण्याची. तुम्ही बरोबर. भविष्यात काय याच्याबाबत करू शकता? नाही ऐका, गरजवंत कोण आहे हे ग्रामपंचायतला, ग्रामसभेला कळतं बऱ्यापैकी. बरोबर आहे. पण यापूर्वीच्या काळात मला विनाकारण टीका करायची नाही. पण जर पाहिलं तर पहा, तुम्ही कुठल्याही योजना पहा, ह्या नात्यागोत्यातच वाटलेल्या दिसतात आणि त्याचा खरा लाभार्थी हा वंचित राहिलेला आहे. बरोबर. जो खरा लाभार्थी त्याचा शोध घेतला जाईल. गरजवंतापर्यंत ही शासनाची जी वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या पोचवल्या जातील आणि त्यामुळे यातली सुसूत्रता येईल. ग्रामसभेमधून माणसं आणू, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती लोक निवडू. त्यामुळं आपल्यापेक्षा त्या त्या गावाला जास्त माहिती आहे की गरजवंत कोण आहे, गरज कोणाला आहे आणि कुठल्या व्यवस्थेची आहे. या माध्यमातून पारदर्शकपणे जो गरजवंत आहे, खरा लाभ ज्याला मिळाला पाहिजे, त्याच्यापर्यंत या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. दुसरी महत्वाची गोष्ट बघतो तुम्हाला सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये या गटामध्ये सिंहगडासारखा ऐतिहासिक वारसा आपल्या या ठिकाणी आहे. देशभरातून, जगातून लोक या ठिकाणी येतात, परंतु सिंहगडाचा विकास जसा व्हायला पाहिजे होता, जसं लक्ष त्याच्याकडे दिलं जायला पाहिजे होतं, तसं आतापर्यंत म्हणजे एक शासन आणि प्रशासन या दोघांकडनं याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तितकं लक्ष त्याच्याकडे दिलं गेलेलं नाही. आता याच्यामध्ये गडाचा ऐतिहासिक वारसा जपणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या गडावरती अवलंबून असणाऱ्या जे काही लोक आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, रहिवासी आहेत, यांचे प्रश्न
अशा दोन गोष्टी याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. त्या दोन्ही बाबतीत तसं काम झालेलं नाही आहे. बऱ्याच वर्षापासून आपण असं ऐकतो की त्याचा विकास आराखडा तयार केला जाईल आणि त्याचा विकास केला जाईल, परंतु प्रत्यक्षात तसं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. आता मला पहिल्यांदा तुम्ही सांगा की सिंहगडाच्या विकासासाठी तुमचं काही विजन आहे? नाही, सिंहगडाच्या विकासासाठी मी माझ्याकडची एक छोटी गोष्ट सांगा. मी जिल्हा नियोजन समितीला निवडून गेल्यानंतर मी पहिला विषय काढला की त्यावेळेस दादा पालकमंत्री होते आणि मोहनसिंग राजपाल हे पुण्याचे महापौर होते. बरोबर. मी त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस या 5% लोकवर्गणीवरूनची योजना, पाणी योजना होती. त्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रश्न मांडला की दादा, आमच्या खेडेगावातली जेवढी लोक आहेत त्यांच्यासाठीचं पाणी गडावर उपलब्ध आहे, पण पुण्यातून जे पर्यटक येतात किंवा महाराष्ट्रातून जे पर्यटक येत आहेत त्यांना पाणी उपलब्ध होत नाहीये आणि ते पुरत नाहीये. तर माझा असा आग्रह आहे, पुणे महानगरपालिकेने त्याची लोकवर्गणी भरावी आणि खडकवासला धरणातून पाणी योजना किल्ले सिंहगडावर न्यावी. त्या ठिकाणी साठवण तलाव खूप चांगले आहेत, त्याची दुरुस्ती करावी आणि त्या ठिकाणी स्वच्छ, सुंदर आणि मुबलक पाणी गडावर जर नेलं तर अख्खा गड हिरवागार राहील. येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था होईल, त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेला पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल. बरोबर. ही योजना मी त्यावेळेस तुम्ही बुकलेट काढून बघा रमेश कोंडेनी, आणि त्यासाठी ती जी काही योजना होती त्यासाठी जे काही 5-50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये लागणार होते ते महानगरपालिका भरण्यासाठी तयार झाली होती, परंतु पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि ही योजना तशीच बारगळली. तिचा सर्वे सुद्धा आम्ही केला होता. बरोबर. त्यावेळेसचे आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत दत्तात्रय जोरकर आणि जोशी साहेब म्हणून होते. बरोबर. MGP ला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्यवस्था विभागाला बरोबर. आम्ही सगळ्यांनी पायीगड फिरला होता आणि कुठून लाईन गेली पाहिजे, काय गेली पाहिजे, तसा पत्रव्यवहार आम्ही शासनाकडे केला होता आणि त्या पाणी योजनेसाठी मंजुरीसाठी आम्ही झगडलेलो आहे. बरोबर. ती योजना पुन्हा एकदा या ठिकाणी नव्याने सुरू करून गडावर पाणी न्यावं लागेल. त्या ठिकाणी असणारी जी लोक आहेत त्याचं एक योग्य व्यवस्थापन करावं लागेल. कारण मला आठवतंय, आज गड भरल्यासारखा वाटतो, खूप पर्यटन आल्यासारखं वाटतं, परंतु गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत ज्यांनी त्या गडाची दिवाबत्ती केली, डागडुजी केली, झाडलोट केली, अशी मंडळी आजही गडावर आहेत. आणि आज आपण कुठल्या तरी वेगळ्या कारणास्तव ह्या लोकांना तिथून हुसकू पाहतोय. शासनाच्या काही अडचणी असतील, काही धोरणं असतील, पण त्यामध्ये बदल करून तीही मंडळी गडावर टिकून ठेवावी लागेल, गडाचं पावित्र्य राखावं लागेल. बरोबर. मी योगायोगाने सांगतो की या राज्यातील जे पर्यटन मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून जी काही चांगली डेव्हलपमेंट, कुठलाही ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता सगळ्यांना बरोबर घेऊन जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. बरोबर. आता मला त्याच्यात असं सांगायचं की तिथे विक्रेते खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, त्यांचे कुटुंब त्याच्यावरती चालतात आणि विक्रेत्यांच्या बरोबरच खालून वाहतूक करण्यासाठी सुद्धा वाहनांची खूप संख्या आहे. बरोबर. त्याही वाहतूकदारांचा एक प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं त्यांना वारंवार त्रास दिला जातो. मग ते ऐतिहासिक याच्या नावाखाली किंवा इतर कुठल्या तरी कारणाखाली. आणि त्याची दुसरी बाजू अशी की खाजगी व्यावसायिकाला मात्र त्या ठिकाणी पायगाड्या घातल्या जातात. म्हणजे इतर मोठ्या व्यावसायिकासाठी थोडक्यात मी सांगतो की तुम्हाला एक प्रकल्प या ठिकाणी आहे, मला वाटतं याचा रोपवेचा, बरोबर, तो प्रस्तावित आहे. त्यांच्यासाठी प्रशासन पायगाड्या घालतं, परंतु स्थानिक व्यावसायिकावरती किंवा स्थानिक म्हणजे हातावरचं पोट आहे त्यांच्यावरती मात्र कुऱ्हाड टाकून घालण्याचा प्रयत्न हे करतं. तर तुम्ही ह्या लोकांसाठी काय करणार? नाही, माझं एक माझ्याकडून खाजगी व्यावसायिक किंवा या ठिकाणचा असणारा भूमिपुत्र व्यावसायिक, बरोबर, यामध्ये दुजाभाव केला जाणार नाही. तेही व्यावसायिक आले पाहिजेत, पर्यटन वाढलं पाहिजे आणि त्याला धरून भूमिपुत्रांना व्यवसायाला तो स्कोप जो आहे तो तसाच, त्यांची जी जागा आहे ती कायम राहिली पाहिजे. त्यांनी व्यवसाय केला पाहिजे, याही मंडळींनी केला पाहिजे आणि दोघांनी हातात हात घालून किल्ले सिंहगडाचा वारसा जतन करत तो पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे. ही भूमिका या समन्वय करून या किल्ले विकास जो आराखडा आहे तो मंजूर करून त्यात सगळ्यांना समाविष्ट करून तो मंजूर करून घेतला जाईल. त्यासाठी माझे प्रयत्न कसोशीचे प्रयत्न असतील, एवढंच मी सांगतो. हे झालं आपलं भौतिक विकासासाठी आपण जे प्रयत्न कराल त्याविषयी. आता हा जो भाग आहे म्हणजे सुदैवाने तुमच्या मतदारसंघाला समृद्ध वारकरी वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. एक गोरेकर संस्थान या ठिकाणी खूप मोठं नावाजलेलं संस्थान आहे आणि संत सोपान काकाची एक दिंडी या भागातून जाते. 2 मोठ्या दिंड्या या भागातून जातात.
ह्या वारकरी संप्रदायासाठी किंवा त्यांना एक करण्यासाठी किंवा तो जो वारसा आहे तो पूर्ण मतदारसंघामध्ये अजून चांगल्या प्रमाणात त्याचं विस्तारीकरण करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? प्रयत्न तर नक्की करावे लागतील, परंतु हा जो आपला वारकरी संप्रदायाचा भाग म्हणून ओळखला जातो, आज गोरेकर दिंडी जी आहे, माऊलींच्या रथामागे 11 नंबरची आपली मानाची दिंडी आहे. बरोबर आहे. या दिंडीला एक वेगळी आगळी परंपरा आहे. पूर्वी 84 गावं होती, आता 52 गावं आहेत. बरोबर. वेगवेगळ्या दिंड्या निघालेल्या आहेत, परंतु या दिंडीचं एक वेगळं महत्व आहे. या राज्यातले अनेक वारकरी, अनेक कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार यांचा या ठिकाणी या दिंडीला, या सोहळ्यांना, या ठिकाणी गोरेकर महाराजांचं जे मंदिर आहे, जिवंत समाधी आहे, बरोबर. त्या ठिकाणी लोकांची अपेक्षा असते. म्हणजे आपण कीर्तनकारांकडे वेटिंगला असतो, तर आज राज्यातले नामवंत कीर्तनकारांचं म्हणणं असतं की या सोहळ्यामध्ये आम्हाला कीर्तनकाराची संधी मिळावी. पंडिता कराडकरांनी या ठिकाणी कीर्तन केलंय, रामराव महाराज डोकांनी केलेलं आहे, छोटे माऊलींचं कीर्तन झालंय, मोठे माऊलींचं झालंय, अशा अनेक नामवंत मंडळींची या ठिकाणी कीर्तनाची सेवा झालेली आहे. बरोबर. त्यामुळं हा जो वारसा आहे, परंतु ही अडचण इकडची आहे. त्याच ठिकाणी या हवेली तालुक्यामध्ये गोरेकर महाराजांचं ही समाधी आहे, त्यांच्या बंधूंची भोर तालुक्यामध्ये समाधी आहे. या ठिकाणी ह्या दिंडींचा वारीच्या माध्यमातून हा सोहळा जपला जातो, त्याचं महात्म्य वाढवलं जातंय. बरोबर. आणि ह्या परिसरामध्ये निम्मे निम्मे गावं, मी संपूर्ण नाही म्हणणार, किमान निम्मे निम्मे गावं ही आजही माळकरी आहेत. बरोबर. त्यामुळे या परिसरामध्ये कीर्तनकारांचा राबता आहे राज्यातल्या. परंतु हे मंडळी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या बाकी व्यवस्थेसाठी कुठेही व्यवस्था दिसत नाही. मग ते आलं की एखाद्या माळकऱ्यांच्या घरी राहावं लागतं किंवा एखाद्या त्या आपल्या इकडच्या छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांना राहावं लागतं. बरोबर. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न राहील की हा आपला एवढा चांगला वारकरी म्हणजे समाज जो आहे, एक समृद्ध परंपरा सांगणारा हा परिसर आहे, या ठिकाणी एखादं वारकरी भवन असावं, त्यामध्ये ही सगळी व्यवस्था असावी. या दोन ज्या दिंड्या आहेत, हे जे 2 महापुरुष आपल्या इथं आहेत, त्यांचे सोहळे करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी एखादं प्रशस्त हॉल असावा. बरोबर. हे सगळं करावं लागेल ना. आता दुसरी गोष्ट बापा सांगतो, एवढी समृद्ध वारकरी परंपरा किंवा वारकरी ओळख आपली आहे राज्यभरामध्ये, माऊलींच्या रथामागे आपली दिंडी असते. ही ओळख आपली बाहेर पसरण्याच्या ऐवजी एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या ह्या भागाला गुन्हेगारीचा एक कलंक लागलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याला सगळ्यात मोठं कारण आहे पोलीस स्टेशन आपल्या हद्दीत नाही बापू. म्हणजे आपल्या हद्दीत पोलीस स्टेशन आपलं असण्याच्या ऐवजी ते 15-20 किलोमीटर लांब आहे. बरोबर. तिथून इथे एखादी घटना घडल्यानंतर त्यांना येण्यासाठीच 1-1.5 तास किंवा अर्धा तास लागतो इमर्जन्सीच्या वेळी. बरोबर. अशा वेळी आता हा खरं तर तुमच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतला भाग नाही, परंतु लोकप्रतिनिधी किंवा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा त्याबाबत काय असेल की ते पोलीस स्टेशन ह्या हद्दीत येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? नाही करा माझं म्हणजे आता तुम्ही हा आज प्रश्न विचारताय, पण यापूर्वीच मी त्याच्यावर काम केलेलं आहे. हा जो आपला अख्खा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, यासाठी हवेली पोलीस स्टेशन जे आहे ते मी खेड शिवापूर या ठिकाणी मी आमदार साहेब असतील किंवा या राज्याचे गृहराज्यमंत्री असतील, या ठिकाणी गृहमंत्री असतील, यांच्याकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. तिन्ही ठिकाणी एक अद्ययावत पोलीस चौक्या उभ्या कराव्या. 1 एकर जागा त्यांना खेड शिवापूरला दिलेली आहे. सुसज्ज असं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी उभं करण्याची व्यवस्था केलेली आहे. तो प्रस्ताव या 26 जानेवारीला मंजूर व्हायचा होता, म्हणजे प्रत्यक्षात यायचा होता, कार्यान्वित व्हायचा होता, परंतु आचारसंहितेच्या कारणामुळे ते थोडंसं पुढे गेलेलं आहे. पण हाही विषय मार्गी लागून जाईल आणि एक सुसज्ज पोलीस स्टेशन आपल्या या सगळ्या गावांसाठी. आणि गुन्हेगारीबद्दल बोलताल तर या पुणे जिल्ह्यातले असे बरेचसे भाग आहेत, मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की जे अशा गुन्हेगारीने बदनाम झाले. त्या ठिकाणचे व्यवसाय देशोधडीला लागले, नवीन माणसं येत नाहीयेत, तर तरुण बेरोजगार झाले, उद्योग व्यवसाय त्या ठिकाणचे फार नामशेष झाले. तीच परिस्थिती अतिशय जड अंतःकरणाने बोलावं लागतंय. या परिसराची होते का काय म्हणून भीती वाटते. बरोबर. या परिसरामध्ये आता रिंग रोड येतोय, त्या ठिकाणी आपण वरदाड्याला त्या ठिकाणी एक एंट्री पॉइंट, एक एक्झिट पॉइंट या ठिकाणी आपण करून घेतलेला आहे. या माध्यमातून मुंबईचा पर्यटक या परिसरात उतरला पाहिजे, या ठिकाणच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे, ही भूमिका आपण तिथे घेतलेली आहे. पण तुम्ही, मी, आपली सरळ आणि प्रत्येक नागरिकाची भूमिका असते, मी फिरायला गेलो, मी आणखीन माझ्या कुटुंबाबरोबर गेलो तर ते ठिकाण सुरक्षित असावं. बरोबर. तसं ह्या भागामध्ये वाटत नाही, म्हणून माझा प्रकर्षाने
प्रयत्न असेल, या ठिकाणचे उद्योग व्यवसाय वाढीला जायचे असतील तर ही गुन्हेगारी आटोक्यात आणली पाहिजे. सुरक्षित वातावरण तयार झालं सुरक्षित वातावरण तयार केलं पाहिजे. तुम्ही पहा काय परिस्थिती आहे. पूर्वी हॉटेलची सुरुवात कशी झाली, किती भरभराटीला हा भाग आला होता. आता काय परिस्थिती आहे. आपोआप त्यावेळेचे व्यवसाय धंदे पहा, आजचे धंदे पहा, हे सगळं मोडीत निघाल्यासारखं वाटतं. परंतु माझा विश्वास आहे, मी तुम्हाला खात्री देतो, हा सगळा भाग सुरक्षित म्हणून मुंबईचा पर्यटक, गुजरातचा पर्यटक या ठिकाणी महाबळेश्वरला जाण्याऐवजी या परिसरात उतरल आणि हा भाग एकदम समृद्ध होईल. युवकांना नोकऱ्या मिळतील, युवक उद्योग व्यवसायात उभे राहतील आणि या ठिकाणची जी जमीन आहे, आता हे व्यवसाय जर असेच मोडीत निघाले तर मग हे विकल्या जातील जमिनी. बरोबर. जर माणसाला स्वतःचा व्यवसाय उभा करता नाही आला, परंतु हे होणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्त्याला मी कोकणात फिरायला जातो, तिथल्या प्रत्येक कुटुंबाला तिथं त्यांनी व्यवसायाचा म्हणजे सुविधा दिलेली आहे. तुम्ही कुठलाही जो तिथला रहिवासी आहे तो व्यवसाय करू शकतो, त्याला ती लायसनच आहे. बरोबर. तीच भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक कुटुंबाला ती परवानगीच असेल. त्याला हॉटेलिंग व्यवसाय करू द्या, त्याला लॉजिंग व्यवसाय करू द्या, त्याला रेसिडेन्शियल करू द्या, त्यांनी छोटे मोठे हॉल बांधू द्या, त्यामध्ये कार्यक्रम घेऊ द्या. या सगळ्यांना एक वेगळी मुभा शासनाच्या माध्यमातून देण्याची माझी भूमिका असेल. त्यातून उद्योग व्यवसाय वाढीला लागतील. आपल्या माणसाला आपल्या घरात, आपल्या जागेत या ठिकाणी व्यवसायाची संधी निर्माण होईल, असं वातावरण करण्याची माझा मानस आहे. बरोबर आहे. आता अजून एक तुम्हाला प्रश्न, तुम्ही रिंग रोडचा विषय काढला म्हणून सांगतो. एवढा मोठा रिंग रोडचा प्रकल्प होतोय, तसं पाहिलं तर स्थानिक लेवलला आपल्याला त्याचा तितका उपयोग आपल्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या लोकांसाठी नाही. परंतु सगळ्यात उपयोगाची महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो गट आहे हा विभागलेला आहे. बरोबर. म्हणजे धरणाच्या दुसऱ्या बाजूला आणि धरणाच्या या बाजूला. त्या लोकांना जर तिकडे जायचं असेल तर एक तर खडकवासला धरणाच्या मागून जावं लागतं, चौथेट वरसगाव पांचेतवरून जावं लागतं. बरोबर. ह्या गावांना जोडण्यासाठी मधून एक छोटासा ब्रिज असणं गरजेचं आहे. आता सध्या जिल्हा परिषदने एक बोट दिलेली आहे. म्हणजे मला दुर्दैवाने सांगायला लागतं की आम्ही बातम्या केल्यानंतर त्या लोकांना ती बोट दुरुस्त करून 6 महिने त्यांना ती बोट नव्हती. मग मला काय म्हणायचं की आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा एखादा पूल त्या ठिकाणी ह्या लोकांच्या लोकल कनेक्टिव्हिटीसाठी तयार करू शकतो का? तुम्ही काय करणार त्याबाबत? त्यावेळेस रुळ्याच्या तिथे आम्ही आग्रही होतो, पलीकडून जांभळी आणि इकडे त्याला जोडायचं. कारण बरेचसे विद्यार्थी, मी त्या विद्यार्थ्यांबरोबर बसून 1-2 वेळा प्रवास केलाय. बरोबर. अतिशय आणि धोकादायक. ते त्यावेळेस सांगितलं की काय परिस्थिती आहे. पहिल्यांदा कासऱ्याने ओढायचे, बरोबर. तेही पाहिलेलं आहे. आणि विद्यार्थी पण किती अगदी पहिलीपासूनचा विद्यार्थी. बरोबर. तर आत्ताच्या भूमिकेत आम्ही तेही सांगितलंय, आपल्याला एंट्री आणि एक्झिट इकडून पलीकडे जायला त्याही रोडला एक एंट्री आणि एक्झिट, तोच ब्रिज आपल्याला वापरता येईल अशी व्यवस्था हा आग्रह मी शिंदे साहेबांकडे धरलेला आहे. ते या विभागाचे MSRDCचे ते मंत्री आहेत आणि तीही मागणी मान्य होईल आपली आणि आपल्याला या ठिकाणी पुलावरून त्या धरण क्रॉस करण्यासाठीची परवानगी मिळून जाणार आहे. बरोबर. आता बापू, हे झालं विकासाबाबत, बाकीच्या गोष्टीबाबत. दुसरा एक तुम्हाला मी एक प्रश्न आता याच्या बाहेरचा विचारतो. तुम्ही आता ज्यांच्या विरोधात लढत आहात, म्हणजे दुसऱ्या BJP असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्यासोबत तुम्ही काम करता. याच्या अगोदर तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार केलेला आहे. बरोबर. आता तुम्ही त्यांच्या विरोधात आहेत. आता प्रचार करताना तुम्हाला काय अनुभव येतो? नाही बघा, काही आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो हे महत्वाचं आहे. मी भाजपसाठी कांताताई नलावडे लोकसभेला उभ्या राहिल्यात तेव्हापासून आतापर्यंत किंवा त्याच्याही आधी 1-2 प्रचार केला असेल, ते आजपर्यंत प्रामाणिकपणे भाजपचा प्रचार केला. योगायोगाने सुनेत्रा वहिनी भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून लोकसभा लढल्या. मी त्यांचाही प्रचार केला. म्हणजे मी कमळाचा प्रचार केला, मी घड्याळाचा प्रचार केला. बरोबर. आणि आता आम्ही तिघं वेगवेगळे लढतोय. पण मी त्याच्यातला एक फायदा तुम्हाला सांगेल. तो प्रचार मी इतका प्रामाणिक केलाय की आज माझ्या विरोधात भाजप किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मत मागताना थोडा तरी लाजतोय. बरोबर. त्याला वाटतं अरे रमेश कोंडेनी तर आपल्यासाठी इतका प्रामाणिक प्रचार केलाय, कमळ असू द्या किंवा घड्याळ असू द्या, आणि आज आपण त्याच्या विरोधात जाऊन काय सांगतोय. म्हणजे तीही लोक थोडीशी का होईना माझ्या फेवरमध्ये आहेत. मी तुम्हाला अगदी आग्रहाने सांगतो. कदाचित एखादा दुसरा कार्यकर्ता इकडे तिकडे जाईल, पण त्यांच्या मतदाराला सुद्धा वाटते अरे रमेश कोंडेनी आपल्या नेत्यासाठी काम केलेलं आहे, किमान त्याच्या वेळेस तरी आपण त्याच्या बाजूने राहावं. आणि ही मी काल केलेल्या कामाची कदाचित पोचपावती तुम्हाला मतपेटीमध्ये पाहायला मिळेल. बरोबर. बापू, तुम्ही
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अतिशय सकारात्मक नजरेने दिलेले आहेत. तुमचा दृष्टिकोन तुम्ही मांडलेला आहे. तुम्ही आतापर्यंत मुलाखती अनेक बघितलेल्या असतील किंवा तुम्ही मुलाखती दिलेल्या असतील. मी तुम्हाला जे प्रश्न विचारले तुम्ही उत्तर खूप दिलखुलासपणे दिलेले आहेत, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की मी याचा फॉलोअप घेणार आहे स्वतः. तुम्ही ती कामं करतात की नाही मी त्याची पूर्तता करणे तुमची जबाबदारी राहिली. मी त्याच्यात खूप असं अपेक्षित आहे की तुम्ही ते कामं पूर्ण करा. तुम्ही सेव्ह करून ठेवा. बरोबर. आणि जो विषय समोर येईल त्यावेळेस मला तेवढाच पाठ काढून टॅग करा की बापू तुम्ही या कचऱ्याच्या विषयावर हे बोलला होता, माझ्याकडून त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला असेल. म्हणजे असं व्हायला नको की विषयावर तुम्ही असं व्हायला नको आता बापू की आता तुम्ही मतासाठी बोलताय आणि असं व्हायला नको की त्याच्यासाठी एक हे आमचा जुमला नक्की होणार नाही. मी तुम्हाला तुम्ही जरी सत्ताधारी पक्ष असले तरी तुमच्या सगळ्याच विरोधक मी पत्रकार म्हणून आहे. नाही ऐका ना, मला विरोधक पत्रकारच नाही, मला विरोधक सुद्धा आवडतात. बरोबर. विरोधक हा सक्षम असला पाहिजे. म्हणजे आपण पहा, निंदकाचे घर असावे शेजारी असं जे म्हणतो ना, माझं म्हणणं असतं निंदकाचे घर RCCचे असावे. उगाच असं कच्च बिच्च काड्या मोड्याचं नसावं. एकदम कणखर विरोधक असावा. त्यांनी आपल्या प्रत्येक चुकीवर बोट ठेवावं, त्याला तो अधिकार. बरोबर. आणि आपलं काम आहे त्या प्रत्येकाला कामातून उत्तर द्यायचं, विरोधाला टीकेतून उत्तर द्यायचं नाही, त्याच्याशी भांडायला जायचं नाही. त्यांनी ज्यावर बोट ठेवलं ते काम करायचं आणि त्याला शुभेच्छा पाठवायच्या. दादा तू जे बोलत होता त्याचं हे काम झालेलं आहे, पुढच्याची तयारी कर. बरोबर. माझा स्वभाव असा आहे. बरोबर. तेच अपेक्षित आहे. अतिशय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे लोकांच्यासाठी फायद्याचं असेल अशा पद्धतीने तुम्ही उत्तर दिलेलं आहे. आशा करू की तुम्ही जे उत्तर दिले आहेत ते प्रत्यक्षात उतरावेत. निवडणुकीत काय निर्णय लागेल किंवा काय निकाल लागेल ही नंतरची गोष्ट आहे, ते लोकांचा भाग असतो. लोक तुमच्या विजनला पाहून कशाला पाहून मतदान करतात तो त्यांचा भाग आहे. माझं तर त्याच्याही पेक्षा पुढचं आहे. आजच्या निवडणुकीमध्ये थोडस असे छोटे मोठे बारीक चुकीच्या गोष्टी कानावर येतात, त्या घडू नयेत. माझं म्हणणं असतं ज्यांनी उभं राहायचंय ना त्यांनी एक नम्रपणे जाऊन मतदाराकडे मत मागावं. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे, जी घटना आपल्याला दिलेली, त्याचं आचरण करून लोकांपर्यंत जाणं. बरोबर. प्रामाणिकपणे मत मागा. तुमचं सांगा मी हे करणार आहे ते करणार आहे. मला वेळ बी नाही कोणी काय नाही केलं काय केलं सांगायला. बरोबर. माझ्याकडे माझं काम करण्याची माझी भूमिका आहे, माझा दृष्टिकोन आहे. मला निवडून जायचंय आणि मला हे करायचंय. बरोबर. जे लोकांसाठी झालं नाही ते वेगळं करायचंय. का सांगतोय मी करायचं? 4 वर्ष अजून सरकार आहे. बरोबर. आणि मी तुम्हाला आज सांगतो, एकनाथजी शिंदे साहेबांचा माझा अनुभव आहे. मी नेलेलं एकही काम न करता माघारी आलं नाही, त्याला रिझल्ट मिळालाय. बरोबर. त्यामुळं मला वाटतंय की आज एवढं मोठं हे जे रिंग रोड आहे, इथलं पर्यटन आहे, इथला किल्ले सिंहगडचा वारसा आहे, खडकवासला धरणाचं आपल्याला सगळं पावित्र्य जपायचं, हे जे सगळी कामं करायचे त्यासाठी एक सक्षम नेता आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून मला त्यांचा नक्की अभिमान आहे. मी सांगितलेलं प्रत्येक काम हे या भविष्य काळामध्ये मला मिळालेल्या संधीमध्ये पूर्ण झालेलं असेल. धन्यवाद बापू. अतिशय छान तुम्ही उत्तर दिलेले आहेत. तुम्हालाही तुमच्या विजयासाठी शुभेच्छा. धन्यवाद.